नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्य लाभावं म्हणून महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा देखील करतात. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये प्राचीन असं वडाचं झाड आहे. या झाडाची पूजा करण्याकरिता मोठ्या संख्येने सुवासिनी महिला येथे दाखल झाल्या होत्या. विधिवत पूजा करून येथे वडाची पूजा करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून, साज शृंगार करून अनेक महिला येथे पूजेसाठी दाखल झाल्या होत्या. एकमेकींना हळदी कुंकू देऊन वाण देखील देण्यात आलं. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना येथे वडाच्या चरणी करण्यात आली. तसेच नववधूंची पूजा करण्याकरिता या ठिकाणी अनेक भटजी देखील उपस्थित होते. विधिवत मंत्रांचे पठण करत या ठिकाणी नववधूंनी वडाची पूजा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीने पारसिकनगर 90 फीट रोड येथे योग दिनाचं औचित्य साधून योग महाकुंभचं आयोजन करण्यात आलं होतं. या योग महाकुंभामध्ये अनाहत योग सेंटरचे निलेश विखारे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड, अंबिका योग कुटीरच्या सुषमा हटाळकर, माजी नगरसेविका सुरेखाताई पाटील, मनाली पाटील, अभिजित पवार, अनिता गौरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विठ्ठल आपल्या दारी या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि टाळ मृदुंगांच्या निनादात विठुरायाची पालखी देखील काढण्यात आली. बसून घ्या. हरिओम. चला, यानंतर आता आपण करणार आहोत वर मागे जास्तीत जास्त करून मागे तुमच्या डोळ्यासमोर या आसनाचे फायदे तुम्हाला सांगते. पुन्हा हे आसन तुम्हाला तुमच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी जमिनीकडे वटपौर्णिमा उत्साहात साजरी. महाराष्ट्रात सण व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्त्व आहे. ठाण्यात आज ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्सव पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण एकत्र येऊन साजरा केला. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणेच आपल्या पतीलाही आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे या हेतूने महिला वडाची पूजा करतात. कळव्यामध्ये देखील अशाच प्रकारे वटपौर्णिमा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
2 सेकंद फक्त 2 सेकंद. नमस्कार. आज वटपौर्णिमा आहे. कळव्यामध्ये इथे दरवर्षी इथे वटपौर्णिमेला आम्ही सर्व महिला इथे एकत्रित येतो आणि वटाची पूजा करतो. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ही दरवर्षी पूजा केली जाते. दरवर्षी वडाला पूजले जातात आणि दरवर्षी वडाला 7 फेऱ्या घेतल्या जातात. अशा पद्धतीने ही पूजा केली जाते. योगा केल्यामुळे शरीर निरोगी राहून मानसिक शांतता मिळते. डॉक्टर धीरज महांगडे. सिव्हिल रुग्णालयात योग दिन साजरा. सिव्हिल रुग्णालयात योग दिन साजरा. धकाधकीच्या दिवसामध्ये आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. यामुळे काही व्याधी निर्माण होत असल्या तरी दिवसभरात थोडा वेळ योगासाठी दिल्यावरती मोठा फायदा होऊ शकतो. योगातील ध्यानधारणा केल्याने मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते. शरीर अधिक लवचिक, निरोगी, बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व असल्याचे सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी सांगितलं की योगाचे महत्त्व पूर्वापार आहे, मात्र आपण फार गांभीर्याने घेत नाही. योगामुळे वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठीही योगा फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसत नसल्याचे डॉक्टर महांगडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर सोनल रेंगे, डॉक्टर अरुंधती सांगळे, डॉक्टर लोकमान खान, डॉक्टर जुबेन अन्सारी, डॉक्टर अरुण कोळी, डॉक्टर श्रीजित शिंदे, डॉक्टर सचिन घोलप, डॉक्टर शोभना चव्हाण, डॉक्टर हनीशा जाधव इत्यादींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.